ताई सांगितलं हे चुकीचं आहे. जे कोण असं करीत असेल, जे कुणी असं करेन त्यांना, जे कुणी असं करेन त्यांना थोबाडीत मारा, किंवा ते जे कुणी असे कुणी घुसले असतील किंवा चुकीचं गैरकृत्य करतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, हे मनोजदादांनी वेळोवेळी ताई सांगितलंय. बर सिद्धार्थजींना काहीतरी म्हणायचंय. सिद्धार्थजी, 4-4.5 कोट 13-14 कोट पैकी 4-4.5 कोट मराठा समाज आहे. त्यात कुणबी समाज ऑलरेडी जो आहे मराठवाड्यातला, कोकणातला, त्याला आरक्षण ओबीसी मार्फत मिळत आहे. मराठवाड्यातला नाही, सॉरी, विदर्भातला आणि कोकणातला. आता मराठवाड्यातला आणि काही दुसऱ्या भागातला जे प्रश्न आहे त्याच्यात ओबीसी मध्ये तुम्ही देऊ शकता ना, पण ते द्यायचं पॉसिबल नाहीये. सर ऐका ना माझं, ऐका. ओबीसी मध्ये द्यायचं असलं तर देऊ शकाल, पण त्या सरकारने स्पष्ट केलंय की ते धक्का लावू इच्छित नाही. गुणरत्नजी, 1 मिनिट माझं ऐका. ओबीसी मधून देऊ शकतात, पण सरकारने पण स्पष्ट केलं आणि ते पॉसिबल नाहीये, कारण जो आत्ताचे ओबीसी आहेत ते याला विरोध करणार आणि सरकारला त्याला हात लावायचं नाहीये. तर एकच पर्याय आहे, घटना दुरुस्ती, जे पूर्ण देशात लागू होईल. आणि जसं राहुल गांधींनी मला वाटतं स्टेटमेंट केलंय की ते जर सत्तेत आले तर ते ओबीसी आरक्षण वाढवतील वगैरे. आता जे 27-30% ओबीसी आरक्षण आहे ते इंदिरा साहनी जजमेंट प्रमाणे आहे. ओबीसी आरक्षण हे कुठेच राज्यघटनेत नमूद केलेलं नाहीये. ते एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत मंडल कमिशनची शिफारस सिद्धार्थजी, मला असं वाटतं हा कायदेशीर विषय खूप मोठा आहे आणि या संदर्भामध्ये खूप चर्चा करता येऊ शकते, परंतु या चर्चेमध्ये सध्या आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती आपण चर्चा केली आणि तुम्ही आम्हाला तुमची मतं सांगितलीत. आणि एकंदरीतच या संदर्भामध्ये आता हे प्रकरण किती हाताबाहेर गेलेलं आहे याबद्दल लोकांचं काय मत आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचंय. पण तुम्ही आज आमच्या 0 आवर मध्ये आलात आणि आमच्यासोबत इतकी विस्तृत चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.